काही खरं नाही त्याचं नाव संसार, काही वया जात नाही त्याचं नाव परमार्थ, काही करायचं काम नाही त्याचं नाव परमार्थ, आणि करून मरायचं त्याचं नाव, करून संपतो त्याचं नाव परमार्थ, आणि करणारा संपतो त्याचं नाव संसार. हा, सगळी फजिती त्याचं नाव संसार. स्टेजवर बसून सांगायचं त्याचं नाव मग माणसं गुन्ह्या गोविंद काऊत करीन. फक्त दोनच कमी पडे, 2 पाय आणि शेपूट नाही, पुच्छ नाही. तुम्हीच म्हणा तुम्हाला शोभत आहे. आणि कोणाला म्हणायचंय? आपल्यालाच म्हणायचंय. आणि कोणाला म्हणायचंय? आपण पया पडे आत्मनाशा बिहे, त्याने न धरावी हे सोय सावध होईचे. म्हणून महाराज सांगायला लागले, परोपकारी तेची पुण्यवंत कोण ते? प्रबोध इत्या नारी, आणि प्रबोध हलिये वेळे ती स्वप्नीची दिंडी मामावळी, मग नुरेची का सांज वेळे मृगात राहिले का. महाराज सांगतात काय काम नाही, आता एकच काम आहे. तो काय म्हणे? त्यांचे पायी पायपूस. हे पायपूस शब्दाचा अर्थ निघाला, त्याचे पाय न्यारे. त्याचे पाय म्हणजे त्याची कृपा, ती ज्ञान पैगा भर जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा उलगुनी. कोणता? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकाळ. मग अपेक्षित आपले तेही संगती पुशिले, जेने अंतकरण बोधले. संकल्पाने जयाचे वाक्ये उजडे, झाले चित्त निधडे, आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होय. तुका म्हणे त्यांची, तर त्यांच्या पायावर पायपूस करायचे म्हणजे काय करायचं? तर त्यांचे पाय म्हणजे गाथा नाही का? त्यांचे पाय म्हणजे हरिपाठ ज्ञानेश्वरी, त्याचे पाय म्हणजे आळंदी पंढरीची वारी नाही काय? हे त्याचे पाय आहेत. हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस. आणि पुढचा शब्द आहे होनियावास, तुमच्या पायाची पोसणे, आणि जन्मोजन्मी. तुका त्याच्या पायाचे पोसणं म्हणजे त्याच्या पायातला जोडा नाही बरं, त्याला पायच नाहीत ना. त्याला पाय नाही, त्याला हात नाही, आणि त्याच्यासारखे कोणालाच पाय नाही. त्याचे पाय ते त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणू ती भेद सांगा सदैव सच्चिदानंद कान व्हावे. हे लेखे बोले सुने लागी असं असते. ती मथाडी लेकीला शेवा देते आणि सून ओळखून घेते घरातून. डंगरी मला त्याचे बोलणं असं आहे. ते लेखील बोलायला लागलेत, पण आपल्याला लावून घ्या. हो, जीव चैतन्याला ब्रह्मभाव निर्माण होऊन त्याच्या पायाची पाय पुसवायचं म्हणजे काय करायचं? तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. कैवल्याचा पुतळा प्रगटला होता, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हो, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती चांगल्याची भ्रांती. हो, हे त्याची पाय आहेत. हे म्हणून महाराज म्हणतात त्याचे बिसाट शब्द, आणि त्या शब्दाला आपल्या अंतकरणात जागा द्यायची. त्याचं एकच कारण आहे, त्याच्या शब्दाच्या पाठीमागे त्याचा अनुभव. दादा मागायची इच्छा नाही, मी त्याला काय करू, पण एक मागणं जरूर मागतो. मी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ही सगळ्यांना वाचा, आणि त्यानं द्रष्टा विजय व्हावे. द्रष्ट विजय झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली की डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. अद्रष्ट विजय झाला पाहिजे. ज्ञानेश्वरा वाचून दुसरं काही जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकीले डोळे ज्ञान देवे. काय सांगायचं आपल्याला? महाराज सांगतात समूळ वासना निवाली, पण एक वासना राहिले. या सगळ्याचा उद्धार कोण करेल? जे खळाची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवा. आणि जोपर्यंत वासनेचं बीज अंतरात आहे तोपर्यंत जन्म मरण. हो, जन्म घेणे लागे वासनेच्या घे, आणि वासनेचे बीज खंडोनी काढावे. संतांना आपली वासना
व्यापक केली. याच्यातलं काही टाकू नका, पण हे लहान करू नका. काम करू टाकू नका, पण ते व्यापक करा. घर टाकू नका, पण भिताड घालून लहान करू नका. हे विश्वची माझे घर, आईची मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणचे झाला. म्हणून ती ब्रह्मरस गोडी त्याला मिळण्याकरता एकच काम आहे, वासना निमाली. ह्या जे शास्त्रात वासना सांगितलेल्या ह्या सगळ्या वासना समाप्त झाल्या आणि एक वासना शिल्लक राहिली. तो का म्हणे एक उरली वासना आणि स्वामी सेवकपणा दी. एक वासना तुमचा आमचा अभेद आहे, ही वासना कायम ठेव, पण तुमच्या आमच्यामध्ये द्वैत ठेवू नको. म्हणून कुठं ज्ञानाला खंडन नाही, पण अमृत अनुभवामध्ये 18 वेळ वापरल्या. ज्ञाने अज्ञान नेले, आपण वस्तू देऊन गेले, ऐसे जाणते विनवले जाणणे जे का. महाराजांनी उत्तर दिले, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती. समाधीला बसले त्यावेळेस दादाच्या डोळ्यातून पाणी आलं. निवृत्ती, नाव निवृत्ती, आणि निवृत्तीने मिठी ज्ञानदेवाच्या गळात आणि अनिकाच्या डोळ्या सुवे येती. रडायला लागलेले, अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरुशीचे पण सिद्धी नेले. दादा स्वामीच्या कृपे उतरलो पार, काही मागायचं नाही. आणि एक मागितल्याशिवाय राहायचं नाही. एवं गुरुकृपे लादले समाधी धन आपुले, हे ग्रंथी बांधून दिदले गोसावी मग. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, इतकंच मागणे ज्ञानेश्वरीतली इतकीच होईल. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये ही वासना आहे. द्रष्टा द्रष्ट विजय होवा ही स्वामी. दादाने खाली पाहिजे, अरे अद्रष्ट उदय करता येईल, पण मला द्रष्टा उदय कसा करता येईल. सांगितलं दादा, ज्या दिवशी आमच्या माग वाघ लागला त्या दिवशी तुम्ही डोळ्याला पाणी आणलं. आज आमची इच्छा पूर्ण करा. वासना निमाली, अरे सगळ्या वासना निमाल्या, पण एक वासना शिल्लक होती की या सगळ्याचा उद्धार झाला पाहिजे, नाही का. म्हणून महाराज सांगतात, आणि ग्रंथोपजीवे विषय एवं गुरुकृपेला धवे समाधी धना फुले, आणि ग्रंथी बांधून दिदले गोसावी. मग ही वासना राहणं जरूर आहे. या वासनेमध्ये लोकेशना नाही, या वासनेमध्ये फक्त एकच वासना आहे, हे समस्त श्री वासुदेव ऐशी प्रतिती रसाचा ओतला भाव. हे तुमच्यान जमायला बापू. पुढं मोठे मोठे खांब दिसायला लागले. हे समस्त श्री वासुदेव ऐशी प्रतिती रसाचा ओतला भाव. गोविंद काय करू दादा, मागायची इच्छा नाही, मी त्याला काय करू, पण एक मागणं जरूर मागतो. मी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ही सगळ्यांना वाचा आणि त्यानं द्रष्ट विजय व्हावे. द्रष्ट विजय झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली की डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. अद्रष्ट विजय झाला पाहिजे. ज्ञानेश्वरा वाचून दुसरं काही जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकीले डोळे ज्ञान देवे. काय सांगायचं आपल्याला. महाराज सांगतात, समूळ वासना निघाली पण एक वासना राहिली. या सगळ्याचा उद्धार कोण करेल. जे खळाची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवा. अरे ज्या वेळेला तारामतीच्या मानेवर तलवार उचलली हरिश्चंद्रानं, त्यावेळेला सांगितलं काय मागायचं का. मागणं तारामती म्हणजे एक मागायचं, हरिश्चंद्रासारखा पती पाहिजे. रोहित स्वर्ग कैवल्या ही चढावा, हे निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, जोडिले होगावया पाय पावे. म्हणून महाराज सांगतात, बाबा असा विचारोने अहंकार सांडीजे, मग आस्तीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. प्रबोधलिये वेळे ते स्वप्नीची दिंडिमा मावळे, वासना निमाली समूळ ज्याची. आता ज्याची समूळ वासना निमालेली आहे त्याचं उत्तर दुसऱ्याकडे. सिद्धांत असा गुरुजी सांगायचे, अभंगातला अर्थ अभंगातच असतो.
पण महाराज लोक जे उकरीचे भवतांचं काय उकरायला तिथंच आहे ना. नाही त्या विटाळ अखंड सोहळी कोणता विटाळ नाही. उपाधी वेगळी जाणीवेची, जाणीव शहाणीव भगवंती नाही. महाराज म्हणतात अरे ह्यो विटाळ कोण तुका म्हणे विटाळची आणि देवापाशी नसावी. विटाळाचे 32 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहे. हो यायला कोणताच विटाळ राहिला नाही का. हो ज्या अविद्येच्या पोटात विटाळ असतात त्या अविद्येचा बाद झाला. आमचे नावे अज्ञानाचे ज्ञानाची नव्हे आम्हाला जी गुरुदेवे आम्हीची केलो आमची करवे गोठी ते धारीच नाही वाक्सरष्टी आमते देखो दिठी ते दिठीची नव्हे. महाराज सांगतात अरे जाणीवेच्या डोई गर्वेची गिळले म्हणून ज्ञान सुद्धा नको. आपल्या शास्त्रामध्ये ज्ञान सुद्धा नको. हे ज्ञान नको जे तुम्हाला वाटेल ते ज्ञान. स्वरूपाचं ज्ञान ते स्वरूप ज्ञान आहे. पण ज्ञान आलेलं वाटायले आणि ज्ञान अज्ञान गेलं वाटायले. अज्ञान गेलं वाटू देऊ नको, ज्ञान आलेलं वाटू नको. 18च वय आहेत महाराज, जास्त वया नाही. 806 वय आहेत अमृतानुभवाच्या. पण 18च वय असे वापरलेत की त्या जगाच्या शास्त्रात लिहिलेल्या नाही. अज्ञानाला खंडन देणं म्हणजे आम्ही अखंडानंदाकडे गेलो तर त्यावेळेस ते वृंदावनला मी गेलो एक दिवस पंचदशीला. म्हणले आपलं कुठले आहेत काय. म्हणलं मी परभणी जिल्ह्यातला आहे. त्यानं गुरुजीचं नाव ऐकलं होतं. हो रंगनाथ महाराज तेव्हा ऐके. म्हणलं ते शिष्याच आहे. कल से तुम मत आओ बोले. म्हणलं याच्या भूमीत घुसलं गड्या. आपल्या महाराजाचा परिचय दिला. आपले महाराजाला ओळखी दिले. त्याचा कोण आहे तुम्ही. मी म्हणलं त्याचा सक्का भाऊ आहे मी. कल से नाही आला बोले तुम्ही. त्याचं उत्तर आहे असा की अरे हे जे भेदाभेद आहेत हे भेदाभेद ज्या वस्तूच्या ती वस्तूच आम्ही नाहीत ना. आमच्या ठिकाणी तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद. म्हणून विटाळाचे जे लक्षणं दिलेले आहेत ते विटाळ शिबाई जवळ आहेत ना बापू, आमच्या जवळ कुठून येते. म्हणून महाराज सांगतात नाही विटाळ त्या नाही. हो त्याला विटाळच राहिला नाही. काहून विटाळ राहिला नाही. विटाळ ज्याच्यावर होता ती वस्तू टाकून दिली. विटाळ देहाच्या पदरात आहे. देह विटाळाचे आळे नाही का जाळे आणि शरीर विटाळाचे आळे आणि मायामोह पतन मायामोह जाळे आणि आणि शरीर काळे आणि पुढच्या शब्द शरीर उत्तम चांगले. वा रे वा मला फसिता का. काही माणसं वडावडी करायचा आकार करते. शरीर उत्तम चांगले नाही का महाराज. शरीर सुखाचे आणि शरीरे साध्य होय केले. आपल्या शास्त्रात हे शरीर घेतलंच नाही. लिंग शरीर आपल्या शास्त्रात होते ना माझ्या काही होता माझे मी नाही. या खुणा तू काही चुकू नको. हे सर्व आमचे गुड परी तुझ दाविले उघड आणि हळून सांगितलं कवाड भरले. हा दौन सजव नाही आता तो ज्ञानेश्वर्या पाहत बसू नका. त्याच्यात निघालं काय हा दौन सजव नाही आता तो माझे साचो कार्य पण पार्था न सपडे चिगा सर्वथा जेवी तुझी का काय गोड. अरे म्हणून नाथ महाराजांनी लिहिलेले या 2 कामं लागतील तरी जम. पूर्व सुकृताचा का फुकटे रस्त्यावर पडे शब्द कोरून ठेवासारखे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा सद्गुरु म्हणायचं नाही ते गप्प बसायचं. असले तर नाही तर इटाळशी असली होतो नका नाही काय. आमुचे नावे महाराज सांगतात आयशिया प्रतितीचा वाखारा पवाड होय चराचरा आणि तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाची येर बहुत जोडती किरीटी. आम्ही कसं म्हणू नाही त्या विटाळ अखंड सोहळी. पोरगी लढू लागली. पहिलाच गर्भ होता. तिची मावशी सुटली तिच्यावर. लढायला काय झालं म्हणे तुला. मावशी तकलीफ व्हायली म्हणे मला. मोह नाही का बाबा पोट दुखते म्हणे. पोहे जास्त खाल्ले लाडू खाल्ले तर. मग तिची माय आली. सांगितलं मावशी धावायच लागली. ती म्हणजे तिला वाज उठील काय ठाव व्यालीची वेदना. अरे व्यालीची वेदना व्याली जाणे. ज्यानं आपल्या हाडाच्या काड्या केल्या. भागवत महाराजांचे ते कीर्तन होते आपल्या भागात. मोठे मोठे लोक सगळे होते.
आपल्या महाराजाचा स्वभाव चांगला. महाराजांना कुठल्याही कडवण ओळी म्हणली ती कोणाला चिंगली ती काय करतात ते. म्हणून त्या वांजबाईला काय कळलं त्याला बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण नाही त्या विटाळ अखंड सोहळी. उपाधी वेगळी जाणीवेच्या उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार आणि उपाधीचे अवघे पाप. पण सत्य निरसता दोनच उपाध्याय जीवाच्या माग नाम आणि रूप. विठाळ नामरूपाचाच आहे अनु अस्ति भाती प्रिय आनंदाला काय महाराज सच्चित आनंद आणि आद्वय हे त्याचं स्वरूप आहे. असं जड दुःख रूपन द्वैत हे आमचं आहे. तिकडे 4 लावायचे सच्चित आनंद आणि आद्वय. असं जड दुःख रूपन द्वैत याचं नाव आहे विठाळ आणि त्याचं नाव आहे फिटले सुतक. सत आहे चित आहे आनंद आहे. जे सत आहे ते चित आहे आणि जे सतंचित आहे ते आनंद आहे आणि जे आनंद सच्चित आहे ते अद्वय. अद्वय आनंद नित्य निरामय जे कानी जधे योगियाचे. मग चांगदेवाला किती बोलावं लागलं काही बोलावं लागलं नुसतं एकच शब्द स्वस्ती. आले लोटांगणी विटाळत फिटला स्वस्ती. येताना चांगदेव ज्ञानदेव 2 जण होते. चांगदेव ज्ञानदेवाजवळ आल्यावर चांगदेव उरले चांगदेव ज्ञानदेव झाले. ज्ञानदेव झाले म्हणल्यापेक्षा चांगदेवाचा ज्ञानदेवाचा अनुभव एक झाला. हे अपरोक्ष साक्षात्काराला ते आले. म्हणून भगवंतांनी सांगितले विठ्ठल विठ्ठल. विटे जो का सकळ विषा दयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. महाराज सांगतात अरे त्याच्या ठिकाणी काय उरलेलं आहे आणि त्याचं उरलेलं नसल्यामुळे त्याला कशाचा विठाळ राहिला. महाराजांना स्पष्ट आहे नावे रूपी अंगाला विला विठाळ. नाव रूप कल्पित आहे आणि या कल्पिताचं तादात्म्य केलं म्हणून आपल्याला विठाळ लागला. आता ते विठाळ फिटायचा नाही. विठाळ नाही ते फिटल का. फक्त ज्या मनात विटाळ आहे ते मन बाधित करायचंय. मनात विटाळ शिरलेला आहे आणि तो मनातला विटाळ गेला की त्रैलोक्यात आता हे सोहळे बापू आता हे सोहळे ते माहेर जर अडचणच होती. सनगावकर आणि मला बसवायचे प्रवचनावर ते सनगावकर म्हणजे लय म्हातारा हे 2-3 आपले माझ्याकडे लावायचे. काय सांगावं त्याच्या पुढं. हो त्याचा एकच अर्थ आहे त्याचे शब्द त्याला सांगितल्यावर काही दोष नाही. महाराज म्हणतात वेदू काय काय न बोले. हे का कुठं मिळते का पान वेदू काय काय न बोले पण येथे नावाची नाही घेतले. ऐसे काही जोडले सूर्य कवनाचे न जावी परी आत्मा जावीला. अरे आत्म्यानं सूर्याला प्रकाशित केलंय. सूर्य आत्म्याला जावा लागला का. आणि एवढा नित्य शुद्ध बुद्ध व्यापक आहे त्याला कुठून विटाळ पडत. कोणाचा विटाळ होईल हे महाराज म्हणतात. आता हे सोहळे झाले त्रिभुवन आणि विषामध होऊन सांडियेले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे नाही त्या विटाळ अखंड सोहळी. यानं सांगितलं सगळ्यांना. राजा दशरथ गेलाय. रामा आपल्याला सुतक आहे. ऋषमुख पर्वतावर जाऊन सांगितलं. रामानं सांगितलं मी ज्या दिवशी अविद्येतून निघालो त्या दिवशी मला सुतक राहिलं नाही. भरद्वाज आश्रमामध्ये राम येऊन गेले आणि काय वव्या आहेत 14 वव्या आहेत. भरद्वाजाने रामाला वाट लावलं आणि दुसऱ्या दिवशी भरत आला. त्या दिवशी भरद्वाजाचे डोळे भरून आले. मी काय भाग्यवान आहे की माझ्या घरी आज संत आलेले. देव माझ्या घरी आला ती गोष्ट रामाच्या याच्यात एवढा आनंद नाही झाला. त्यानं लिहिले ते 44 वय आहेत. राम आला राम किद्दा येऊन गेला तरी हरकत नाही पण भरत माझ्या घराला आला मी मोठा भाग्याचा उदय ते हे जोडी ते माता. रामाला वाटायला लावायला भरद्वाज गेले नव्हते पण लक्ष्मणाला वाटायला भरताला वाटायला लावायला मात्र भरद्वाज मागा हात जोडून उभा राहिलेले. म्हणून अमृतानुभवात ओवी लिहिलेली आहे. गोड ओवी ज्ञानदेव म्हणे अनुभव अमृते येणे
आणि सनू भोगी जे सणे विश्वाचे. शक्य आहे का विश्वाचा सण एका जागेवर आला? शक्य नाही. एका घरातल्या माणसाचा सण एका जागेवर होत नाही. पोरायचा सण निराळा, बापाचा सण निराळा. आता पोरायचा सण शिमगा, त्याने बोंबलायचं, म्हातारा बोंबलू लागलं. तुला का पटकी आली बोंबलायला? पोरं बोंबलायलेत म्हणून मी बोंबलायला. नाही नाही, सण वाटलेले नाही का? बाया श्वासनीचे सण वाटलेले. पण योग सण असा केला की विटाळत नाही त्या सणात. ज्ञानदेव म्हणे अनुभव अमृत येणे, येणे अमृत अनुभवे म्हणे ज्ञानदेव. सनू भोगी जे सणे नाही काय. आता कालचा बैलाचा सण होता, पुरुषाचा नाही सण. पण आपण बांधले पटके गिटके. मग तू का बैल आहे का? काल 2-3 माणसं भेटे बांधून आले. म्हणलं तू का नंदी बैल आहे का काय? बैलाला खोबळे घालीत असतील. हे थल्ले सोडून मंडपातले धरून. हे सगळे सण वाटलेत, पण एक आत्मसण आहे. आमच्या मोतीराम महाराजाचे 2 कीर्तन आहेत. वारे 54चे 2 कीर्तन आहेत. विठ्ठल महाराज कोणाला ओळखून आले? गोदड पांघरून पसरलेले आळंदीत. आणि माझ्याजवळ एक महाराज आहे, आमची शेवडीचे रंगनाथ. त्यांना धरून आणलं. म्हणजे महाराज या गोदडात एक महात्मा आहे. मला त्याने चष्मा दिला मोतीराम महाराज. आता माझ्याजवळ आहेत ते. रात्रंदिवस एक इळं बत्याची त्याने शिरी बांधलेलीच नाही. रात्रभर दिवसभर. काल एकच कडवं होतं. दशरथाने पुण्य केले कोट्या आणि कुठी. 3 वाजले की वया सुरू होतात. काय त्याला इलाज नाही. सर्व अंगी स्वाद त्याने मला दाखवलं की महाराज पालाच्या बाहेर निघले होते मोतीराम. जोगावकराच्या फडाला कोणाला माहित नाही काय नाही. आणि खरं आहे, महात्मे आहेत तर कळतच नसते. आणि गेल्यावर माणसं लढत आहेत तर काहून कळत नाही. त्याचं प्रारब्ध आपल्याला काहीतरी दिसतंय. आणि माणसाची त्याच्या दोषावर राहते, गुणावर राहत. अजून एक उलट आहे, माणसं दुसऱ्याच्या गुणावर आपले दोष झाकीते. दुसऱ्याच्या गुणावर तुम्ही आता निवडणूक तशीच आहे. दुसऱ्याच्या गुणावर ही निवडणूक आहे नाही, ही कीर्तनकाराची निवडणूक. लय बेश्रमाचा धंदा आहे. त्याचं निभत बापू. पण हे महाराज कोणाला डसतील हे थल्ले सोडून त्याच एकच उत्तर. आम्ही त्याला काय करायचो? बाह्यानी अंतरा आपुल्या सर्व व्यापारा नाही का दादा. मज व्यापका ते विरा महाराज याचे का नाही काय. महिना मुक्काम राहतो महाराज. मग जवळ वाटत नाही. बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा. काय करायचं त्याचं पुढच्यात उत्तर विटाळ. अहम वाचा चित्तांग. कुठे विटाळ राहिला? अहम वाचा चित्तांग मन देऊन या मग शरणरी महोदधिका कांग रिगाली जैशी. नाही त्या विटा तिथं सोहळी लिहिलेले. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. हो, ते पवित्र आहेत आणि सोहळे आहेत. जीव सोहळा आहे पण पवित्र नाही. पवित्र आहे पण सोहळा नाही. पवित्र आहे, सोहळा आहे पण अखंड नाही, कल्पित आहे. पवित्र सोहळी एक तीच पवित्र सोहळा आहे पण दरुज्याच्या आत आहे. एखाद्या गावात जिल्ह्याचा हीच एक भूमंडळी उभारीला ध्वज. म्हणून सांगितलं चांगदेवाला, चांगल्या लक्षात ठेव. हो, तया पुत्र तू वटेश्वराचा. हा, मी सण सांगायला लागलो. सण सनू भोगी जे सणे विश्वाचे नी. आमचा सण विश्वाला चालतो. काहून चालतो? विश्व या सणाच्या आत आहे. हो, सगळ्याला एक इच्छा आहे सुखाची. आणि सुखाची इच्छा म्हणजे प्रत्येकाला भगवंताची इच्छा आहे. मधलागी दुःख व्हावे एक ओवीच आहे. काय ओवी आहे? पडिये हा सार्वभौम न मरणे. जगस्प्रहे एक सार्वभौम पद. आणि 3 न मरणे
निर्विवाद जगा पडी आणि हे आहे. या 3 गोष्टी नाहीतच. आणि या 3 गोष्टीनं जीव आपला लहान झालाय. संकोचोनी काय रे, बैल कुकू घ्यायचं, ते आतारणीच्या तोंडाकडे पावलं. तिला नाही म्हणे, मला नाही घ्यायचं. तुला काय करायचं, तिला नसतं तू घेऊन लाव ना. लोकांच्या बाबतीत पाहू नका, उचला त्याचा अनुभव आणि आपल्या हृदयात लावा. मग कशाचं दुःख झालं तुकाराम महाराजांना की करे मी तुमच्या गावात राहून तुमचा अपराधी काय. कोपला पाटील देवा बरं झालं, आता बरे झाले देवा. नाही पाठ करून माणसाला बरं घरी माणसं काढून देतील. बरे झाले देवा निघाले. किंवा अभंग तुमच्या संसारिक लोकांचा लागत नाही म्हणाले, माणसं येऊ देतच नाही तुझ्या घरात. बरे झाले देवा बाईला. नाही तर पाठ करू नका मेहरबानी करून, घराकडे जायची येळ येईल. नाही नाही पाठ करा, शब्दात दोष नाही, तुमच्या अंतकरणातले दोष काढा. ती वासना बायको मारा ना, हे बाह्य उपाधी काही करू नका. म्हणून अखंड सोहळी नाही का, देश परिच्छेद नाही का माऊली. त्याच्या सोहळ्याला देश परिच्छेद नाही, त्याच्या सोहळ्याला काल परिच्छेद नाही, आणि त्याच्या सोहळ्याला वस्तू परिच्छेद नाही. देश काळ वस्तू भेद मावळाला नाही का. मोतीराम महाराज आमचे गुरुजी कुठे गेले, ते कोण म्हणताय गेले. अरे तुम्ही जायला म्हणून तुम्हाला जग जायला वाटायला लागले, ते जात नाही. माझं हृदय सद्गुरु जेने तारवला हात म्हणून विशेष आदरू विवेकावरी. देश परिच्छेद गेला त्याचा. ते कोण्या देशात असते तर कोण्या देशात नाही का. आपण जे पुण्यतिथी करायला लागलो त्याच्या देश परिच्छेदाची नाही, आपल्या आवडीची आहे. त्याच्या पुण्यतिथीला देशही नाही आणि काळही नाही. देश काळ कोणता काळ. अरे जो जगाला खाणारा काळ ते सुद्धा त्याच्या आयुष्यात शिल्लक राहिला नाही. देश काल वस्तू भेद मावळाला नाही त्या विटाळ. अखंड सोळी आणि उपाधी वेगळी जाणीवेच्या. तोच विटाळ आहे उपाधी जाणीवेचा. ज्ञानाचाच विटाळ आहे. चांगदेवाचं काय गेलं नव्हतं, चांगदेवाचं सगळं गेलं पण एक अभिमान नव्हता गेला, मी चांगदेव. चांगदेवाला काय करायचं राहिलं होतं, चांगदेवाचं सगळं करायचं संपलं होतं, पण करणं संपलं हे कळायचं शिल्लक राहिलं होतं. आता आम्ही कोणाच्या तर गेलो ना, चहा पाणी प्यायला तर ते महाराज तुम्हाला दूध चालते का. आता मी येरीत म्हणतात बाबा सोडून दिलं बाई, घेत नसतो. घेत बाई अर्ध पाणी टाकतील, कशाला घ्या येथला बा सोडून देवळातल्या धरून बरं. आणि त्या दोघांना बायकोचा विचारच राहतो. महाराज आले की भरपूर पाण्यात दूध टाकणे, दुधात पाणी नाही. प्रेम, अरे त्याच्यावर प्रेम द्या, हे प्रेम संसारात ठेवू नका. विटाळ कृतीचा नाही अपराधाचा आहे. कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे का महाराज आपल्याला. अपराध केला त्याचा विटाळ आहे, आणि अपराध बाधित केला की विटाळ केला. चांगदेवानं कोणता विटाळ केला, एकच विटाळ केला, ब्रह्मात माझ्यात भेद आहे. वस्तू परिच्छेद झाला पण देश परिच्छेद झाला नव्हता. म्हणून चांगदेवाचं कृष्णांजनी एक वेळ उलट सांगितलं, पुढती 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 घरा आली अज्ञान संपत्ती आणि वेद वेद कत्वाती पदी बैसे सखया. कसा शब्द आहे नाही का मग, सखया तुझे नि उद्देशे. कसे शब्द असतील, भेटावया जीव नाही त्या विटा. सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे. पण एक अडचण, सिद्ध भेटी विस्कुसे. विस्कुसे वापरले. जर आपण दोघं भेटलो तर अण्णासाहेब आपल्याला महाराज म्हणायचे. महाराज म्हणायची पंचायत आली. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे असंच राहू दे, झाकून ठेव. विटाळ विटाळ नाही, पण विटाळची अजिवाल झालेला आहे. तो जीव बाधित केल्याशिवाय विटाळ जाऊन चैतन्याच्या ठिकाणी, मग चैतन्य शंभूचा माता म्हणून तिथं चांगदेवाला वापरलंय की चांगदेवा लवकर ध्यानात ठेव. घरा आली ज्ञान संपत्ती वेदे वेदकत्व आदिती बैसे. चांगदेवा तुझे नि व्याजे. असं विटाळ लागल माऊली. फक्त एकच जगात ग्रंथ झाला एका माणसाकरता नाही का भाऊ. एकच ग्रंथ चांगदेव पासाठी
एकल्या चांगदेवा करता. चांगदेवा कुठं विटाळ लागला कसा शब्द आहे. तुकाराम महाराजाचा शब्द पान पायीची वाहन. जमलं काय? गुरुजी सांगायचे तू किता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आणि पायीची वाहन जर तुकाराम महाराज त्याच्या पायाची वाहन झाली तर आपल्याला नंबर 1 लावायला काय? गुरुजी शक्यच नाही. त्याचाच नंबर आपण घ्यावा बंद झालं का? त्याच्या नंबरात सामील व्हा. तुमच्या नंबरात तुम्हाला तिथे जागा नाही. म्हणून महाराज सांगतात तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. चांगदेवा मला तुझ्यासाठी ज्ञान सांगितले, मला गरज नव्हती. सखया तुझे उद्देशे. चांगदेवा तुझे व्याजे माऊलिया श्री निवृत्ती राजे. स्वानुभव रसाळ खाजे. हे तेथ लावायचं. ब्रह्मरस गोडी स्वानुभव एक रसाळ आणि खाज नाही का. काही रसाळ असते खज नसते, काही खाजे असते. काय करता नाही लाजे. मी एका बाईकडे जेवायला गेलो पंढरपुरात. म्हणलं बाई आवर पटकन. आपल्या मठात होत नेलं तिनं. ती धिरडी जेव घालायची होती मला. महाराज तुम्हाला धिरडे नसतील ना. आता कोण धिरडे घालायला? माणसं मरून गेले. मोह धिरडे झाले. महाराज म्हणले तुम्हाला मी धिरडे करून घातले. आता तुकारामाची बायको हातील झाल्या. आणि मी बसलो तिनं धिरडे केलं. मला वाटलं 2-3 झाल्यावर खावा. तिच्याकडे पाहायला मी हळून की काठाला जाणं शक्य नाही. ती म्हणे महाराज तुम्हाला माहित आहे का नाही ते गरम गरम खावं लागतंय. मी 2 घास खाल्ले. तिच्याकडे पाहिलं म्हणलं कस काय काही दम निघतो का नाही म्हणे. उलटा चोर कोतवाल ते इकडे लावायचं ते दात काढू नका. अरे वासनेमध्ये भर टाकायला लागले आणि ती वासना निर्मूल करण्याचं जवळचं साधन आहे बापू. तुझे आहे तुझ पाशी. देहत्रयाचा भाग स्वस्वरूपेशी उठला. द्रष्टेशी द्रष्टा आटला. कल्पित वस्तूची निवृत्ती करायला वास्तव सामग्री काय करायची? मृगजळाची तळी कितीची दुरुणाची निहाळी का केळीचं बी आणून नाही. आणि मृगजळाची नदी तरावया धावत असे डोनी लागी पैका नाही. तर शब्द वापरलाय त्याचे पिसाट शब्द सुखे म्हणू येते नाही का महाराज? सांगा ते सदैव सच्चिदानंद का न व्हावे. तिकून लावायचे का न व्हावे. आधी का न व्हावे. सच्चिदानंद का न व्हावे. तसं जोरान धमकी दे का न व्हावे. चित्त आनंद हे गुरुजीची शिकवण. धमकी द्यायची का न व्हावे. काऊन होत नाही. कशा करता होत नाही. प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आणि ते खेव्याची दिंडीमा संसारिक आहे नाही. त्या सोहळी विटाळ नाही. ती सोहळे नाही आणि त्याच्या सोहळ्याला विटाळ नाही. तुमच्या विटाळाच्या सापेक्ष ते सोहळे नाही आणि तुमच्या सोहळ्याच्या सापेक्ष त्याचा विटाळ नाही. महाराजांना बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय ना हरणीची. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयात घेऊचित आले. तयाची समता बोले विशेष काय नाही. त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. माहुमाचा चितांग मन देऊनी शरणरी मोहददी का गांग. म्हणून महाराज सांगतात बाबा बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते नाही त्या विटाळ. नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळी. कशा करता झालंय तर मन हे निश्चळ झाले मन हे निश्चळ एके ठाई. मन हे राम झाले मन हे राम झाले नाही का. मन मुरे मग जे उरे आणि ते तू कार्य स्मरशीना. महाराज सांगायचं मन राहिलंच नाही. उलट असं सांगता येईल त्याचं मन ज्या अवस्थेत होतं ती अवस्था ते सांगायला लागले. महाराज सांगतात आमचं मन राहिलंच नाही तिथं. मन हे निश्चळ मन हे झाले एके ठाई निश्चळ मन हे झाले. म्हणून भगवंताने अर्जुनाला मागणी मागितली नाही का. मागितली महाराज
हे मन तुम्ही करी माझे भजन हे तिकडं नाही दुसरीकडे बोट हलवायचं. कीर्तनाला बसलेलं जे मन घराला जायचं म्हणायले नखरे मला कळत तुमचे. ते मन बायका पोरं कुठे जातात कीर्तनात बसल्यावर बायका संघ आणलेल्या माणसं ते ट्रालीकडेच नजर राहते सगळी. त्याचं माझ्याकडे नजर राहत. त्याला कुठं बसली कोणाला ठाव का डाव हुकवतो का कुठं मांडीवर काय घेऊन बसला नाही वासना. हा महाराज म्हणतात हे मान मीची करी. पहिल्यांदा काय सांगितलं महाराज जडजडून वहिला आणि काय त्याचं करायचं शिल्लक राहिलं होतं. अर्जुनाचं करायचं शिल्लक राहिलं नव्हतं पण अर्जुनाच्या मध्ये जे कर्तव्य शिल्लक होतं ते करून दाखवायचं राहिलं होतं. युद्ध करायचं राहिलं होतं. झडझडून वहिला आणि पुन्हा नेमकं सांगितलं या भक्तीच्या वाटाला या अभंगात सांगितलेल्या भक्तीच्या वाटाला. जर वाटा लागशील तर जिया पाऊची आभ्या. 2 पोरीचे लग्न झाले आमच्या देवता. एका पोरी लत मिळाली निखिल मिळालीच नाही. मग जिल नाही मिळाली त्या आता एकाच मांडवा जोड झाले लग्न. मी ती दर्शन आली तिच्या नाकात नथ मीच्या काहीच नाही. म्हणलं बाई कसं कडे होत असं. पण जिच्या नाकात नथ होती तिने शामडान भरवली सगळे. मग म्हणलं बाई हिला नसलेलीच बरी न केलेला परमार्थ पूर्वाला. पण वा काय हुशार माणूस वा येत ना सर 1-1.5 इंचाच्या आधी. अरे न केलेला बरा पण हे करून नाचायला लागले. बाई पुरण घालून पोळ्या नाही आल्या. तिने पाहिले ते तर पुरणाच्या पोळ्याने यानं सांगितलं घरी पुरणाच्या पोळ्या करून. तिला कुठं ठावं पुरण मधून घालायचं का वरून घालायचं. ती पुरणात गोळा घाली पिठाचा. पिठात पुरण घालीन टाकलं की तिला माहितच नाही याचं तोंड बुजायचं. जीवाला माहितच नाही. हे देखीचा दिमाग मोडशीचं दुःख आहे. हे आपला परमार्थ चलो तर चलो महाराज म्हणतील बरं झाला आला. कशाला आला उगा करता केला. विचारून अहंकार सांडीजे मग आस्तीची वस्तू वैजे नाही का दादा. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. बिहा या किंबहुना भवा या बिहा का बायका पोराला भेले. आता आपला परमार्थ म्हणजे घरच्या अडचणीच आहे बाबा. घरी माणसं जाय नाही जरा दात एवढं आले पडलं वारीत होतं नाही यंदा न येऊन काय करशील. 95% ते तर तसेच. पुन्हा मला सांगायचं जिजा आणली संग म्हणजे याच्या बायकोला आम्ही जिजा म्हणा येतो करा. जिजा बी आणली सगळं. ती जिजा असतील पण खात्रीनं तू तुकाराम आपले आपण पया पडे जो आत्मनाशा बी आहे नाही का तिने न धरावी हे सोय सावध होय. अरे सोपं आहे. एका ओवीत सांगतो किती सोपं आहे ते. विठ्ठला तुझे जो जो घडे काय सोपी होईल. देह मी नाही इतका संबंध झाला त्याचा. हे द्वैत त्याचा समाप्त झाला. मग तपोदुर्गाचा आडकडा हे रवी सोय जीव किंबहुना सोय जीवात्म्याची आहे आणि तिथं जे होय त्या नाम ही दुसरी सापली ती नाही अजून सापडली होईल. तर दुजे जवळजवळ घडे तुका दुजे दुई दसे दुजेचा संबंध आला की दुजे नाही पाय पाखाळा नाही आलाय.
ते सुख मोक्ष सुख त्या पाय पाखाळाने आलाय. जर द्वैत समाप्त झालं ते सुख पायाखाली तुडीत आहेत आपल्याला. आणि जोपर्यंत तुझा अंतकरणात आहे तोपर्यंत ते सुख म्हणून महाराज सांगतात मन हे निश्चळ झाले एके ठाई. एकाच ठिकाणी झालं. एका ठिकाणी म्हणजे ज्या जागेवर होतं त्या ठिकाणी झालं. बाजारात कुत्र चुकलं मालकाला, किती जणांच्या लाता खाते बाबू ते. पौरुक लाता खाईल त्याचं एकच उत्तर आहे, त्याचा मालक मिळेपर्यंत. मनाची वस्तू मनाला मिळाल्याशिवाय मन निश्चळ राहणं शक्य नाही. आता बायका पोरांनी मन निश्चळ कुठं राहते. थैली भरून आणून जेव्हा घराला तेव्हा मग पहाटे चहा पाचतील माणसं. आणि हे तुम्ही लोक लय सांगायचो पहाटच चहा करती, तू साखरे नको आणू, तू म्हशीचा मूत पाहिजे. याला कर्तव्य कळा म्हणला विसरली तया. अरे आपण राबायला लागलो म्हणून जग आपल्या पुढे राबलाय. हे दोन्ही गेले. मन हे निश्चळ झाले. 14 वर्ष संघ सीतामाय दिला की नाही मनान झटका. 14 वर्ष उर्मिला बसलेली घरी आहे. रामाला दर्शनाला जावं लागलं. 5 किलोमीटर आहे अयोध्येहून उर्मिला आश्रम. भगवान आल्याबरोबर डोळ्याला पाणी आलं. लक्ष्मण सगळे भेटले पण जो पहावा हे डोळे, तो पहावा हे डोळे, माझा चक्षुषी डोळे, हातीचे लीला कमळे पूजवताया ते. कोण राहिले भेटायचे लक्ष्मण? दादा दुसरं कोण राहिले? तुमची भाऊजाईच राहिली. सीता जवळ असून दूर ठरली. मन हरणाच्या पाठीमागे गेला. सीता म्हणजे स्वरूप शांती आणि उर्मिला म्हणजे स्वरूपाकार झालेली वृत्ती. 14 वर्ष संघ राहिले पण ती लढायली ना अभंगा. नाडी येले आशा धाडी येले पाठी. काऊन? मन निश्चळ झालं नाही. रामानं ओळखीलं. ते अमानानं तुला धोका दिला. उर्मिलेचं दर्शन घेतला शिकत आहे रामायणात भगवंताने. दोवरी दोन्ही भुजालू घेऊन आलिंगावया लागून तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे. पुढं काय आवडे निरुपम आहे का काय वाणी? किती आवडे निरुपम. निरुपम त्याला उपमाच नाही. मला ते आवडतो. भगवंतान जाऊन तोंडावून हात फिरला. उर्मिला मुझे देखले. उर्मिलेने सांगितले मी तुलाच पाहायला लागले ना. उर्मिलेने जी अंतर्मुख वृत्ती केलेली होती आणि त्या वृत्तीने जो राम पाहू लागली तो राम बाहेर नव्हता. हो तैसा हृदयामध्ये मी राम. हो मन हे निश्चळ झाले एके ठाई. काही विचारला तिने प्रश्न अजून आवरलं नाही का तुमचं वनवासात जायचं? तो म्हणला माय जाऊन आलो की रे. मन हे निश्चळ झाले एके ठाई. ही उर्मिला कोण? लक्ष्मण राम हे दुसरीकडे लावा लागत नाही तर रामायणावर लावसाल. रामायण सांगणारे लय भाय आवडते. उडाला मारुती या डोंबल्यात उडाला हे थल्ले सोडून रामायण सांगितलं. लय एक किरीवर येते भोसडीचे. अरे दम रे. अरे राम म्हणजे आत्मा नाही का. विवेक म्हणजे मारुती, सीता म्हणजे शांती आणि पंचवटी म्हणजे हृदय आपलं आहे. कशा करता मी सांगलो मन हे निश्चळ झाले. हे शब्द कशा करता वापरायला? महाराजाच्या अनुभवाचे. आपल्या महाराजानं या शब्दावर पूर्ण आपला परिपाक केलेला होता. काही शिल्लक नव्हतं बापू. आपण जरी तुम्ही त्याला बाबा म्हणत असले, आम्ही त्याला महाराज म्हणत असलो तरी उपाधीला म्हणत होतो. त्याच्या स्वरूपापर्यंत आम्ही गेलेलो नाही ते. आणि त्याच्या स्वरूपापर्यंत जाऊन आलेले तुकाराम महाराज सांगायला लागले. हो हे जे ठाकराचं घर आहे ना याच्यात एक नकाशा सापडला मला की तुकाराम महाराजाच्या 14 टाळकऱ्यात एक ठाकूर महाराज होते. मग हे तिथूनच आलेली परंपरा आहे, वंश परंपरा आहे. तुम्हाला दाखवू शकतो माझ्याजवळ येते. ते मृदंगवाजी नारे होते. काहून? माझ्या वडिलाची हिजेरी शक्यच नाही. आज निदान आपला परभणी जिल्हा नाही का. आणि पंढरपूरच्या बाबतीत म्हणलं तर पहिल्या नंबरचा आपला फडकऱ्या. पंढरपूरला पहिल्या नंबरचे फडकरी आपल्या परभणी जिल्ह्यात आहे. त्याला एकच कारण निवृत्ती महाराज, आपले ठाकर महाराज. आपण त्याला कारण नाही, ते सगळ्याला कारण नाही. आपण कार्य नाही तर त्याचं मन हे निश्चळ झाले. उलट लावायचे एके ठाई मन हे निश्चळ झाले. एके ठिकाणी म्हणजे कुठं? ते आपल्या जो कार्यावर झालं.
नाही का? गुरुजी सांगायचे बाई नथासाठी खासाबाईच्या दारातच उभी राहिली. तिला विचारलं बाई काहून उभे राहिला? ते म्हणला मला नथ देतो. बाई तुला तो नथ देईल पण पाटलाची आबरू गेली. वासनेनं काही मागितलं बिघडत नाही पण आत्म्याची आबरू गेली. हो तर महाराज सांगतात बाबा नथ मागू नको ना. काही मागायचं वासने जे बीजे ते मन हे निश्चळ झाले एक आहे. हो काही मागितलं नाही उर्मिलेलं आणि काही मागितल्याशिवाय सीतामाई राहिल्या नाही. जे मागितलं त्याचं फळ भोगावं लागलं. मन हे निश्चळ झाले आणि अशी जी अवस्था आहे पुण्यवंत ते पुण्यवंत म्हणवत्या शरण गेले तेची पुण्यवंत नाही का? हो ज्ञानिया पुरुषा कृत्य करू शकले देखा. किती पुण्यवंत आहे ते. पुण्याची या राशी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिवाळा. ते चालते ज्ञानाची बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब यार माणूस पण ते भाम लौकिक भागू. महाराज म्हणतात हो अरे त्याचं काहीच शिल्लक नाही उरलेलं. हो म्हणून मन हे निश्चळ झाले पुण्यवंत तेची परोपकारी नाही का? ते कोणाचं पुण्य एवढं? आता तुमचे महाराजाचे तुमचे 200-300 गावं असतील. इतक्या गावाला ध्यान आहे की नाही याचे की आमचे ठाकर महाराज आहेत नाही का? काल आपले तुमचे लहाने भाऊ आले तिथं आपल्या ढालेगावर तर सांगितलं म्हणलं मी तो भाऊ नाही का बाबा? म्हणलं मग अण्णासाहेबाचा मी भाऊ आहे. म्हणजे मग त्याचं असल्यावर मग बी असताल लावा ना इकडे नाका. ही आत्मयता पाया तयार करा आणि आत्मयता पाया तयार केली रे केली की तुमचं काम संपलं. महाराजांनी त्या शब्दात काय गोड वापरले? पुण्यवंत ते असं बोटच केलंय. विश्रांतीचा ठाव आणि पायी संताची हो ते चालते ज्ञानाचे बिंब नाही का? हो तया करण्या तू घडे ते लोकाचा घातू पण त्याने केली मातू. हो म्हणून महाराज सांगतात जयाच्या ठाई पांडवा. हो काय कर्तव्य शिल्लक राहिलेला. म्हणून पुण्यवंत ते परोपकारी ते. आपण पुण्यवंत आहेत पण परोपकारी नाही. परोपकारी आहेत पण घरच्या माणसावर. आता घरच्या माणसाला नेतच असेल की साड्या सुड्या मग तुम्ही का कमी परोपकारी आहेत का? त्याला परोपकार म्हणत नाही. परक्यावर उपकार करणं परोपकार आहे. नाही ते लोक मला म्हणतात महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने खुळखुळ गाडी चालली कवा खिळी पडत त्याचा काय नियम? ही गडबड मी सांगतो ना. पायी चालल्याला पाळलं त्याला मागा मी सांगितलं. पायी चालल्याच्या पुढं सायकल गेली की त्याला वाटत सायकल पाहिजे त्याच्याकडे आणि सायकल वाड्याच्या पुढं फटफट गेली की सायकल फटफटीत पाहिजे आणि त्याच्या पुढे जीप गेली की त्याला वाटत जीपच पाहिजे. मग आंबे सीटर गेल्यावर त्याला वाटत आणि दोघांच्या वरून विमान गेल्यावर त्याला वाटत आणि मग संध्याकाळी वर्तमानपत्रात आलं की दुपारा गेलेलं विमान समुद्रात पडून माणसं आता जिंकली का बापू? परतोनी पाठी मोरे ठाके परत माग पाय देव काय कुठून आणायचं का? परतोनी पाठी मोरे ठाके. तुमचा आत्मप्रकाश तयार झाला की भगवान जवळच आहे. हो देवा इतकं कोणी जवळ नाही आणि बायको इतकं काही लांब नाही. येथल्या माणसाच्या बायको सोडून बरं आणि मला नाही म्हणून बोलता येत नाही तर चालत. आणि बायको म्हणजे वासना बरं. मी कीर्तन करत म्हणत असतो महाराज तुम्ही कीर्तन हो बायको ऐकत मला ती बोलतच नाही मग दम जात. मग मी म्हणत असतो हिंमतच आहे तुमची माणसं म्हणल्यावर कीर्तन करायची. आणि महाराजाची बायको महाराजाच्या कीर्तनाला आली की त्याची हवा निष्ठली. तिला लुगडे घेतलेले नसते कंबर बांधून सांगायचं आणि वासनेची बोलवण झाल्याशिवाय हो कधीही शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात हो तेची परोपकारी. हे वेदाचं वचन आहे बरं का. शब्द हा बहुसा उपकाराची राशी म्हणून चालविला मागे आणि त्या शब्दाला खंडन आहे. वेदू काय काय न बोले. ज्ञानोबा तुकाराम महाराजांना अभंगात बोलले शहाणपणे वेद मुका. तुकाराम महाराजांना त्याच्यावर हात फिरला मस्त गुरुजी आता लय बोल देत नाही. मग आपल्या मागे लागत नाही. परभणीचा आडवे हुशार मनात समजायचे हुशार होत. तसं तुकाराम महाराजांना तोंड शहाणपणे वेद मुका पण गोपिका त्या ताकटी. पुण्यवंत ते परोपकारी ते. जर गुरुजी मोतीराम महाराज नसते
आता आपलं खिलारीवानी हल्ल्याशिवाय राहिलं नसतं. ठाकर महाराजाची समाधी इथं नसती तर खिलारी शिवाय आपली गत झालेली. हा इथं वजन होता महात्मनस्तुमाम पार्थ. अरे मी तेथे असे देव उभा चैतन्याची शोभा म्हणून महाराज सांगतात पुण्यवंत ते परोपकारी. ते कोणता उपकार करतात? एकच उपकार करतात. मी देह नाही, तू देह नाही, तू देव आहे. देवची बरे, देवची बरे. आणि तुका म्हणे खरे तुम्ही म्हणून चांगदेवाला सांगितलं. पाचव्या ओळीत सांगितलं स्वतःची एक गुंजे आत बाहेर नाही दुजे तेवी तीन पणे विन जाणीजे त्रिपुटी आहे. हा चांगदेवा याच्यात कोण आहे तुझं? स्वस्ती श्री वटेशू जो लपवणी जगदा भासू दावी हळून म्हणायचो मग ग्रसू प्रगटला करी प्रगटे तव तव नदीचे लपे तव तव आभासे ना प्रगटला लोकला असे न खोमता तो बहु जव जव होय तव तो काहीची नव्हे आणि काहीची न होणी आहे अवघा किलो. पुण्यवंत तेची परोपकारी काय प्रबोधी त्या नारी नर लोका वेश्या गणिकाती सत्य लोका नाही का कोण केलं आहे? महाराज म्हणतात अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानोबरान दिले राणीच्या पादे खाईरा आणि नेवान्य करविले एकला अर्जुन. हवा भरली अर्जुना. ज्ञानेश्वर महाराज मारुतीला आले विदर्श बोलले म्हणले ध्वजस्तंभावर वानर पण मारुतीला ज्ञानेश्वर महाराज घेतो आली आपलं जात भाई आहे नाही तर ज्ञानेश्वरी फाडून टाकील. गुरुजी निवडायला लागले आणि मारुतीला वानर म्हणलं ते फाडील. मग हाडून मागून शब्द वाटेला तो वृत्ती म्हणता सांगतो मारुतीने गोटा खाली टाकला. कोण आले तुम्हाला म्हणलं रागीत नाही वेळ पण मागून म्हणावं लागतं की वा गुरुजी पहिल्यान खापता घ्या तर. ज्ञानेश्वर महाराज ध्वजस्तंभावरी वानरू मागून पाहिलं मग मूर्तिमंत शंकरू मारुतीला गोंडात खाली टाकला. कुठं लबाडाच्या नादीला तुम्हालाही त्याच्यातच काढतो ना. इकडे लावायचे ते शोभणारे शब्द वापरले. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू आणि तिकडे राणीची पादे खाईरा नेवान्य करविले लंकेश्वरा एकला अर्जुन पर्यंत. हो ते चेतलं तेव्हा अर्जुन लागलं लढायला. उगत म्हणलं तुला ईश्वर दाखव. द्रौपदी हे झाली चौकून पेटलंय हस्तिनापुर जळाला असं भगवंतान हळून एक पुडी सोडली. आताची जोहर वोहरे तुम्ही पांडव असा बाई आहे की अर्जुन म्हणला मग जळू दे जळालं. नाही ते काय भरलं होतं ते पण ते महाराज बसलेलं बसला पाटील तिथं आणि कोण सांगितलं गंगी पडली आडात. जेव्हा उठलं इकडं तिकडं लोंडलो खाली पडलं. गंगी त्याची नात होती पळतच चालत तिकडून एक पोरगाला मग खाऊन चालले पाटील पळत पगडी लोळायला. गंगी पडली म्हणून आडात नाही तुमची नाही कुंभाराची पडली. मग पडून आलं म्हणला पडून. आणि इकडे लावा की दुखवे अनेकाच्या दुखे हे कशामुळे दुसरे दुःखी झाले हे दुःखी होते. आपण दुसरे दुःखी झाले म्हणजे सुखी होतो. आता पडणाराचे तसेच नारळ घेऊन ठेवले त्यांनी वनाचे खावा लागतील सगळे बाजू ठेवले भोचडीचे एकांत पण दाखवले. म्हणला महाराज 5 क्विंटल पिढे आणून ठेवलेत वाटायला. मनात मी म्हणलं काही खरं नाही त्याचं नाव संसार. काही वया जात नाही त्याचं नाव परमार्थ. काही करायचं काम नाही त्याचं नाव परमार्थ. आणि करून मरायचं त्याचं नाव करून संपतो त्याचं नाव परमार्थ. आणि करणारा संपतो त्याचं नाव संसार. हा सगळी फजिती त्याचं नाव संसार. स्टेजवर बसून सांगायचं त्याचं नाव मग माणसं गुन्ह्या गोविंद काऊत करीन. फक्त 2च कमी पडे 2 पाय आणि शेपूट नाही पुच्छ नाही. तुम्हीच म्हणा तुम्हाला शोभत आहे. आणि कोणाला म्हणायचंय आपल्यालाच म्हणायचंय आणि कोणाला म्हणायचंय. आपण पया पडे आत्मनाशा बिहे त्याने न धरावी सोय सावध होईचे म्हणून
महाराज सांगायला लागले, परोपकारी तेची पुण्यवंत कोण ते प्रबोधित्या नारी, आणि प्रबोधलिये वेळे ती स्वप्नीची दिंडी मामावळी, मग नुरेची का सांज वेळे मृगात राहिले का. महाराज सांगतात काय काम नाही, आता एकच काम आहे. तो काय म्हणे, त्यांचे पायी पायपूस. हे पायपूस शब्दाचा अर्थ मिळाला, त्याचे पाय न्यारे. त्याचे पाय म्हणजे त्याची कृपा. ती ज्ञान पैगा बरं जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा उलगुनी. कोणता तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकाळ. मग अपेक्षित आपले तेही संगती पुशिले, जेणे अंतकरण बोधले. संकल्पाने जयाचे वाक्ये उजळे, झाले चित्त निधडे, आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होय. तुका म्हणे त्यांची, मी वास्कराचे इथं कीर्तन केलं तो तात्या साहेब असे भिताडाला बसलेले होते. तिथून आलं मात्र उठून माणसं. मी म्हणलं ते वास्कराचे तर काही नियम आहे, मला वाटलं काही चुकलंच करू. महाजवळ आल्यावर मग तात्या साहेब सांगाले, तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, आणि होऊन वास्कर करीन मी. भास्कर मी म्हणलं बाबा तुम्ही काही म्हणत मी तयार आहे म्हणा. एक त्याचा अंतर्भाव त्याचा झाला. तर त्यांच्या पायावर पायपूस करायचे म्हणजे काय करायचं, तर त्यांचे पाय म्हणजे गाथा नाही का. त्यांचे पाय म्हणजे हरिपाठ ज्ञानेश्वरी, त्याचे पाय म्हणजे आळंदी पंढरीची वारी नाही का. हे त्याचे पाय आहेत. हे विश्वची माझे घर, आयशी मती दयाची स्थिर, किंबहुराचराचर आपण झाला. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस. आणि पुढचा शब्द आहे होऊनियावास, तुमच्या पायाची पोसणे, आणि जन्मोजन्मी तुका. त्याच्या पायाचे पोसणं म्हणजे त्याच्या पायातला जोडा नाही बरं, त्याला पायच नाहीत ना. त्याला पाय नाही, त्याला हात नाही, आणि त्याच्यासारखे कोणालाच पाय नाही. त्याचे पाय ते त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणू ती भेद सांगा सदैव सचिदानंद कान व्हावे. हे लेखे बोले सुने लागी असं असते. ती मथाडी लेकीला शेवा देते आणि सून ओळखून घेते घरातून. डंगरी मलच त्याचे बोलणं असं आहे. ते लेखील बोलायला लागलेत पण आपल्याला लावून घ्या. हो, जीव चैतन्याला ब्रह्मभाव निर्माण होऊन त्याच्या पायाची पाय पुसवायचं म्हणजे काय करायचं, तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हो, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती चांगल्याची भ्रांती. हो, हे त्याची पाय आहेत. हे म्हणून महाराज म्हणतात त्याची बिसाट शब्द, आणि त्या शब्दाला आपल्या अंतकरणात जागा द्यायची. त्याचं एकच कारण आहे, त्याच्या शब्दाच्या पाठीमागं त्याचा अनुभव. गुरुजी आमचे सांगायचे आमच्या शब्दाच्या पाठीमागं भूताचा अनुभव आहे. हो, आणि ऐशे ज्ञान प्रकाशे पाय तै हा मोहांधकार जाईल, जे श्रीगुरु कृपा होईल पार्थागा. म्हणून एक शब्दच वापरला मला, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. नाही का महाराज, हे का जगात एखादी वस्तू एकच वस्तू आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आणि जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका, केवढा शब्द आहे पुढचा. अतिभाविका ज्ञान होय लोका, अतिभाविका अति लोकान अतिभाविका. अति लोक असू द्या, भाविक असले तर त्याला ज्ञान होईल. म्हणून अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला गी चितकळिका उजळली श्रीकृष्णे. आता माझा टाइम झालेला आहे.